हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. अनेकांच्या मनात प्रश्न असतो, घुबड दिसणे शुभ आहे की अशुभ. याबद्दल अनेक समज आणि गैरसमज प्रचलित आहे. पण शास्त्र आणि परंपरांमध्ये याबद्दल काय सांगितले आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. तर बघा, घुबडाबद्दल समाजात अनेक गैरसमज प्रचलित झाले आहे. काही जण ते अशुभ मानतात तर काही जण शुभ म्हणतात. पण शास्त्र काय सांगते ते आता आपण बघूया. घुबडाचे धार्मिक महत्त्व. घुबड हे महालक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते. त्यामुळे घुबडांचा संबंध संपत्ती, ऐश्वर्य, बुद्धिमत्ता आणि जागरूकतेशी जोडला जातो. घुबड हा रात्रभर जागा राहणारा पक्षी असल्यामुळे सावधपणा, दूरदृष्टी आणि संकट ओळखण्याचे प्रतीक मानला जातो. घुबड दिसणे शुभ की अशुभ. तर बघा, दिवसा किंवा रात्री घुबड दिसणे ही नैसर्गिक घटना आहे. केवळ घुबड दिसल्याने शुभ किंवा अशुभ निश्चित होत नाही. काही लोकपरंपरांमध्ये दीपावलीच्या काळात घुबड दिसणे लक्ष्मी आगमनाचे शुभ लक्षण मानले जाते. घुबड ओरडणे, घरावर बसले किंवा दिसले म्हणून संकट येणार, मृत्यू येणार किंवा अपशकुन होणार असे धर्मशास्त्रात स्पष्ट सांगितलेले नाही. शास्त्रीय दृष्टिकोन बघायचा झाला, वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत किंवा प्रमुख धर्मग्रंथांमध्ये घुबड दिसल्याने भविष्य निश्चित बदलते असा स्पष्ट उल्लेख नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोणताही पक्षी किंवा प्राणी हा ईश्वर निर्मित आहे. शुभ अशुभापेक्षा आपले कर्म, श्रद्धा, साधना आणि गुरुकृपा यांवरच जीवनातील यश अवलंबून असते. घुबड हे महालक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला जरूर सांगा. आणि तुमचा काही अनुभव असेल तर तो देखील कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतरांसाठी तो प्रेरणादायी ठरेल आणि जे काही गैरसमज आहे ते नक्कीच दूर होतील. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.